आज सलग तिसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे इच्छुकांचे मुलाखती घेत आहेत। मागच्या 2 दिवसांमध्ये पुणे शहरातील अनेक इच्छुकांची 1 to 1 मुलाखत त्यांनी घेतलेली आहे आणि जवळपास सगळ्या प्रभागातले प्रभागनिहाय मुलाखती या झालेल्या आहेत। पण आज सलग तिसऱ्या दिवशी देखील सकाळी 6:30 वाजल्यापासून मुलाखतींना सुरुवात झालेली आहे। सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान सोलापूरचे काही इच्छुक उमेदवार देखील इथे आलेले होते आणि त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर काही जवळपास 20 ते 22 जणांनी प्रवेश देखील इथे घेतलेला आहे। तर त्यासोबतच सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील देखील अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत आणि काहीसं असं देखील चित्र आहे की सोलापूरमध्ये स्वबळावरती लढण्याची शक्यता इथे वर्तवली जात आहे। मात्र आता कालपासून ज्या चर्चांना उधाण आलेलं आहे ते म्हणजे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि दोन्ही राष्ट्रवादी आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका या एकत्रित लढतील। मात्र पुण्यामध्ये जो प्रभाग क्रमांक 38 आहे तिकडे नाराजी नाट्य झालेलं पाहायला मिळालं, कारण युवराज बेलदेरे यांनी एक मोठी पोस्ट केली आणि त्याच्यामध्ये ते नाराज असल्याचं सांगितलं जातं। कारण प्रभाग क्रमांक 38 हा पुण्यातील सगळ्यात मोठा प्रभाग आहे जिकडे 5 वॉर्ड आहेत, पण तिकडे ज्या पद्धतीचं आरक्षण पडलं त्यामुळे फक्त 2 ओपन सीट आणि 2 महिला आहेत, त्यामुळे एकंदरीतच हे नाराजी नाट्य दिसून आलं। तर आता ज्या पद्धतीने गेल्या मागच्या 3 दिवसापासून मुलाखती सुरू आहेत किंवा ज्या पद्धतीने इच्छुकांची संख्या इथे दिसून येते त्या पार्श्वभूमीवरती आता जसं नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये दादांनी त्यांचं वर्चस्व दाखवलं त्याच प्रकारे अजित पवारांचं वर्चस्व पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये दिसून येतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।